आणि खरं तर आपल्या पिकांचं नुकसान होऊन सुद्धा शेतकरी खूप खुश असल्याचं आपण कधीच ऐकलेलं नाहीये। मात्र सध्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना पिकांचं नुकसान अगदी हसत हसत स्वीकारलंय। नेमकं काय आहे बळीराजाच्या आनंदामागचं कारण आपण पाहूया। लातूरच्या बामणी नदीवरच्या पुलाचं हे असं कोसळणं मराठवाड्यातल्या पावसाच्या रौद्र रूपाचं प्रतीक आहे। फक्त बामणीच नाही तर मांजरा नदीचं हे विस्तीर्ण पात्र काही केल्या ओसरत नाहीये। दुष्काळानं पोळलेल्या डोळ्यांना गेल्या 6 वर्षांपासून याच दृश्यांची आस लागली होती। लातूर जिल्ह्यात मांजरा नदीनं अक्षरशः लातूरकरांना भरभरून दिलंय। कसं आहे ते पहा, आरसखेड्याचा हा जो पूल आहे तो जमिनीपासून 70 फूट अंतरावर उंच आहे। मात्र या पुलावरून मागच्या 4 तासापासून सातत्यानं पाणी चाललेलं आहे। गेल्या 5 वर्षापासून लातूर मराठवाड्यातच म्हणायला काय हरकत नाही, मराठवाड्यात काही पाऊस झाला नसल्यामुळे लातूरकरांना ह्या वर्षी इतका आनंद झाला की भरपूर आनंद झाला, असं मला न सांगता येता आनंद झालेला आहे। आणि कमीत कमी हे जे पुलावरून जे पाणी आता थोडंसं कमी झाले, मग जर 1-2 घंट्यापूर्वी जर आपण आलो असतो तर इथं कमीत कमी 1 कमरेला पाणी होतं। आपण परभणीत आलो। मराठवाड्यातल्या पावसानं या दहेगाव बंधाऱ्याची केलेली अवस्था पहा। जेव्हा पाणी रोरावत आलं तेव्हा दहेगावचा बंधाराही त्याला रोखू शकला नाही, तो तुटून पडला। आता हे नांदेडचं विष्णुपुरी धरण बघा, काठोकाठ हाऊसफुल। पाऊस थांबला असला तरी मराठवाड्यात होणाऱ्या तुफानी पावसानं गोदावरी भरून पावली आहे। तेलंगणा राज्यातलं पोचमपाड धरणही जे 110 साधारणतः टीएमसीचं आहे ते पूर्ण भरल्याची माहिती आहे। मग त्यांनी दरवाजे उघडले नाही तर नांदेडवर काय परिणाम होतील आणि त्यांच्याशी तुमचा काय संपर्क झालाय का, काय प्रतिसाद आहे त्यांचा? सध्या पोचमपाड धरण हे 95% भरलेलं आहे आणि आमचं प्रत्यक्ष त्यांच्या अधीक्षक अभियंत्याशी बोलणं झालं। सद्यस्थितीमध्ये त्यांनी 30,000 क्युसेसनं त्यांचा डिस्चार्ज रिलीज केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे किंवा परिस्थितीनुसार आम्ही रिलीज करू। अच्छा, जर पोचमपाडचे दरवाजे उघडले नाहीत तर काय होईल? तर पोचमपाडचं जर दरवाजे नाही उघडले तर अशा आजच्या परिस्थितीमध्ये एवढ्या पाण्यामुळे नांदेड शहराला काही धोका होणार नाही। बीडच्या माजलगाव धरणानं तर कित्येक वर्षांनंतर आपले दरवाजे उघडलेत। त्यामुळे सिंदफणा नदीनं चक्क पुलाला स्पर्श केला। गेल्या 6 वर्षांपासून डोळ्यात आसवं घेऊन पावसाची वाट पाहणाऱ्या मराठवाडेकरांना यंदा पावसानं भरभरून दिलंय। मोबदल्यात पिकांचं थोडं नुकसान झालंय खरं, त्याची चिंता आहेच, पण पावसानं दिलेलं दान त्यापेक्षा जास्त मोलाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।